पंचम स्कंदाच्या सुरुवातीला जे प्रियव्रताचं चरित्र आहे ते आपण पाहणार आहेत। प्रिय म्हणजे चांगलं आणि व्रत म्हणजे उपासना। ज्याने आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करण्याचं व्रत धारण केले त्याला म्हणतात प्रियव्रत। आणि माणसाने जीवनामध्ये कुठला तरी चांगला नियम, चांगली उपासना धारण केली पाहिजे। कुठली तरी एक तरी नित्य नियम रोज माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे। महिला मंडळ कोणता नित्य नियम आहे बरं तुमच्याकडं? बोलतात का तुम्ही? कोणता आहे? राम राम म्हणायचं आहे त्यांचा नित्य नियमाने। पण आपण काय करतो कधी कधी सवडीने। एक जण म्हणली ताई मी नित्य नियम धारण केलाय जीवनात। म्हटलं कुठला? ती म्हणली रोज नवऱ्याला भांडायचा। काही काही रोज नवऱ्याला भांडतात आणि काही काहीचे नवरे बायकोला भांडते। काही काही जणींना इतकं नवऱ्याचं कौतुक असतं, इतकं नवऱ्याचं नाव काढलं की लगेच लाजायला लागते आणि मुरडायला लागते। आणि त्यातली त्यात तिला म्हणायचं नुसतं नवऱ्याचं नाव घे ना। मग नवऱ्याचं नाव घे म्हणल्यावर तर विचारूच नका किती लाजते ती। अशी लाजते मुरडते किती वय झालेला असू द्या। एक जण म्हणली सीडीवर सीडी डबल सीडी, सीडीवर सीडी डबल सीडी, माझा बाबूराव ओढतो बिडीन मी लावते साऱ्या गावात काढी। कोण काय नाव घेईल सांगता येत नाही। एक जण म्हणली बाई माझा नवरा इतका चांगला आहे, काय सांगू म्हणली माझ्या नवऱ्याचा स्वभाव। माझ्या घरातले सगळे तर चांगलेत पण त्याच्याही पेक्षा माझ्या नवऱ्याचा स्वभाव चांगला। म्हणलं कसा स्वभाव आहे, कसा आहे तुझा नवरा? ती म्हणली माझा नवरा जणू महादेवाच्या पुढचा आहे म्हणली। आता महादेवाच्या पुढं कोण असतं? महादेवाच्या पुढं कोण असतं? ह्या म्हणल्यावर कमी नाही, तर हे रुसायचे म्हणायचे आम्हाला कोतेत काही पण म्हणतात। काहीतरी व्रत उपासना जीवनामध्ये धारण केली पाहिजे। आणि त्या प्रियव्रताने चांगली उपासना जीवनामध्ये धारण केलेली आहे। एके दिवशी देवर्षी नारद जे आहेत ते प्रियव्रताला गंधमादन पर्वतावरती घेऊन जातात। आणि त्या गंधमादन पर्वतावरती घेऊन गेल्याच्या नंतर सुंदर असा उपदेश प्रियव्रताला नारदजी करतात। ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः। हे जगत सगळं जे आहे ते खोटं आहे। या जगामध्ये एकमेव खरा फक्त भगवान परमात्मा आहे। आणि त्या भगवंताच्या भक्ती करताच हा मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे। बुद्धिमान पुरुष जे आहेत ते सर्व इंद्रियांवरती ताबा मिळवतात। एकाग्र चित्ताने एकाग्र मन करून भगवंताची आराधना तपश्चर्या करतात आणि स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घेतात। प्रियव्रताला नारदजी असा उपदेश करतायत। पण तेवढ्यामध्ये तिथे ब्रह्मदेव आलेत आणि ब्रह्मदेवाने प्रियव्रताला समजावून सांगितलं, अरे प्रियव्रता, जे ब्रह्मचारी आश्रमात केलं जाऊ शकतं ते गृहस्थ आश्रमात राहून सुद्धा त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकते। समजावून सांगतात ब्रह्मदेव, अरे संन्यास म्हणजे बायपास आहे। जसं शहराच्या बाहेरून एखादा रस्ता काढलेला असतो त्याला काय म्हणतात? बायपास म्हणतात। आता शहराच्या बाहेरून जरी गेलं तरी तिथंच जायचंय आणि शहरातून जरी गेलं तरी तिथंच जायचंय। पण शहराच्या बाहेरून जाणारे तिथं काय होतात? लवकर पोहोचतात। आणि जे शहरातून जातात ते लवकर पोहोचू शकत नाहीत। कशामुळं? कारण मध्ये गावातून जाताना बरेच त्या ठिकाणी कुत्रे आडवे येतात, कधी कधी कोंबड्या आडव्या येतात, कधी कधी स्कूटीवाल्या बाया आडव्या येतात। मग मधून जाताना काय होतं? प्रॉब्लेम येतो।
सांगितलं संन्यास बायपास आहे. उत्तम गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला आम्ही निर्माण कशा करता केलंय, सृष्टीचा विस्तार झाला पाहिजे. आणि हे ऐकल्याच्या नंतर प्रियव्रत एका दिव्य रथात बसलेत आणि दिव्य रथामध्ये बसून परत यायला आपल्या घराकडे निघालेले आहेत. ज्यावेळेस प्रियव्रत घराकडे निघतात त्या रथाच्या चाकाने 7 खड्डे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि त्याचेच त्या ठिकाणी 7 समुद्र तयार झालेले. 7 जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर. एक आहे खाऱ्या पाण्याचा, एक आहे उसाच्या रसाचा, एक आहे मदिरेचा, एक आहे तुपाने भरलेला, एक आहे दुधाने भरलेला, एक आहे ताकाने भरलेला आणि एक आहे गोड्या पाण्याने भरलेला. संसार वाईट नाहीये, पण त्या संसाराकडे पाहण्याची आपली जी दृष्टी आहे ती मात्र कशी आहे, वाईट आहे. मला तुम्ही सांगा, मीठ वाईट आहे का? महिला मंडळ, मीठ वाईट आहे का? पण एक जणीचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर पहिलं लग्न जुळलं, लग्न जमायचंय, पाहुणे तिला पाहायला आले, तेव्हापासूनच मुलगी रडायला लागायची. कशामुळं? बोला बोला पटकन. कशामुळं? की मला सासर कसं मिळतंय आणि कसं नाही. आणि सासू म्हटल्याच्या नंतर तर तिचं अंग थरथर थरथरच कापायला लागायचं. आताच्या पोरी रडतात का? आता कोण रडतंय? सासू रडते. पहिलं जसं मुलीला वाटायचं मला सासू कशी भेटते कशी नाही, आता तसं सासूला वाटतंय रात्रीची झोप उडाली, सून कशी भेटते कशी नाही. कशी भेटते कशी नाही ते तर जाऊ द्याच, पण भेटते का नाही हाच मोठा प्रश्न आहे. पहिलं म्हणायचे आमची नजरच काढा आणि आम्हाला वरमाईला चांगल्या साड्याच द्या, मोठे मोठे ताटच द्या. आता त्यांना नजर लागत नाही, आता साड्या लागत नाहीत आणि आता ताट सुद्धा फक्त पोरगी दे, आम्ही करून घेतो. नवीन लग्न झालेलं ती मुलगी घरामध्ये गेली, घरातल्यांना सगळ्यांना घाबरायला लागली, स्वयंपाक करायला लागली आणि स्वयंपाकामध्ये तिच्याकडून मीठ टाकायचंच विसरली. जेवायला बसले सगळे घरातले, बोलायला लागले तुला तुझ्या आईने काही शिकवलं नाही का, बापाने काही शिकवलं नाही का, तुला कळत नाही का स्वयंपाक कसा करायचा ते. वाईट वाटलं, रडायला लागली, रात्रभर झोप नाही आली. सकाळी स्वयंपाक करायला लागल्याच्या नंतर तिने ठरवलं आज मीठ विसरायचंच नाही, बरोबर मीठ टाकायचं. आणि आज काय झालं, तिच्याकडून 2दा मीठ पडलं. भाजी कशी झाली, खारट झाली. पुन्हा घरचे तिला बोलायला लागले, सासरा म्हणलं हे बघ तुला जर स्वयंपाक करता येत नसेल तर तुझ्या बापाच्या घरी नेऊन घालतो, इथं अजिबात तू राहायचं नाहीस. तिला इतका राग आला. कोणाचा? सासऱ्याचा नाही, मिठाचा. ती म्हणली या मिठापायीच माझा संसार मोडायला लागला. या मिठाला जर घरातून बाहेर टाकून दिलं तर मला बोलणे खायची काही गरजच नाही. मग आता मला तुम्ही सांगा, मीठ वाईट आहे का तिचं ते मीठ टाकण्याची पद्धत चुकीची आहे? मीठ टाकायची तिची पद्धत चुकीची आहे. तसं संसार जो आहे, संसार वाईट नाहीये, आपण संसार करणारे त्यात बुडून जातो, वाईट वृत्ती आपली होते. म्हणून आपल्या दृष्टीने आपल्याला कसं वाटतं, संसार वाईट वाटतं. पहा, पण असोनी संसारी जिव्हे वेगू करी, सत्यवादी करी संसार सकळ आणि पद्मपत्र मीमांबसा, या न्यायाने माणसाने संसार केला पाहिजे. कळालं प्रियव्रतला, आणि प्रियव्रतला कळाल्याच्या नंतर जो प्रियव्रत आहे, ब्रह्मदेवाने समजावून सांगितल्याच्या नंतर प्रियव्रत परत आलेले आहेत. 7 द्वीप 7 समुद्राची केला आणि आता संसारापासून विरक्ती निर्माण त्यांना झालेली आहे. वनामध्ये निघून गेलेले आहेत. एक पुत्राला एका खंडाचं अधिपती त्या ठिकाणी बनवलेलं आहे, एका द्वीपाचं. जंबू द्वीपाचे जे अधिपती आहेत ते आहेत त्या ठिकाणी अग्निंद्र. आणि ते अग्निंद्र जे आहेत त्यांचा पूर्वचिती अप्सरेशी विवाह झालेला आहे. आणि त्या जंबू द्वीपाचे 9 खंड केलेत
आणि त्या 9 मुलांमध्ये ते असणारे जे खंड आहेत ते वाटून वाटून दिलेले आहेत. पहिला आहे आजनाभ खंड आणि त्या आजनाभ खंडाचे अधिपती बनलेले आहेत नाभी. हे नाभी राजा जे आहेत त्या नाभी राजाचा विवाह मेरू देवीशी झालेला आहे आणि मेरू देवीशी झाल्याच्या नंतर त्यांना बरेच दिवस एकही संतान नव्हतं, एकही अपत्य नव्हतं. पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केल्याच्या नंतर त्या यज्ञाच्या सामर्थ्याने भगवान नारायण प्रसन्न झाले आणि भगवान नारायण प्रसन्न झाल्याच्या नंतर आशीर्वाद दिला. अगदी नाभी राजा गदगद झालेला आहे आणि भगवान नारायणाकडे प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्याच्या नंतर त्या पुत्र कामेष्टी यज्ञाचा प्रभाव असा झाला, भगवान नारायण प्रकट झाले, दिव्य अद्भुत तुमच्यासारखा पुत्र मला व्हावा असं त्या ठिकाणी नाभी राजाने मागून घेतलं. म्हणून त्या नाभी राजाच्या घरी स्वतः भगवान परमात्मा अवतीर्ण झालेले आहेत. ऋषभदेव भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. अद्भुत असं तेज या ऋषभदेवांचं आहे. ओजस्वी तेजस्वी यशस्वी मनस्वी आहेत. स्वतः भगवान नारायणाचे अवतार आहे, प्राकट्यकरण त्यांचं झालेलं आहे. अत्यंत आनंद या नाभी राजाला झालेला आहे. लहानाचे मोठे होऊ लागले. मोठे झाल्याच्या नंतर या ऋषभदेवाचा विवाह, कारण या ऋषभदेवाचं तेज पाहून इंद्र सुद्धा जळू लागलेला आहे. आणि इंद्राने काय केलं, ऋषभदेवाच्या असणाऱ्या राज्यामध्ये पाऊस पडायचंच बंद केलं. पण ऋषभदेवाचं सामर्थ्य तेज एवढं होतं, ऋषभदेवाने स्वतःच्या तेजाने स्वतःच्या तपश्चर्येने पर्जन्य देवतेला बोलावलेलं आहे आणि सगळीकडे त्या ठिकाणी वर्षाव झालेला आहे. इंद्राला लाज वाटली, या ऋषभदेवाचं मी काय केलंय, अपमान केलाय. लज्जित इंद्र झाला, ऋषभदेवाकडे आला आणि आपली जी मुलगी आहे इंद्राची मुलगी जिचं नाव आहे जयंती, त्या जयंतीशी ऋषभदेवाचा विवाह झालेला आहे. जयंती सोबत लग्न झाल्याच्या नंतर ऋषभदेवाला 100 पुत्र झालेले आहेत. किती? तुमच्या गप्पा चालू द्या मस्त पैकी. किती झालेले आहेत? 100. संसार केला ऋषभदेवाने सुद्धा, पण मुलं मोठी झाल्याच्या नंतर मुलाच्या हातामध्ये सर्व राज्यकारभार सोपवला आणि ऋषभदेव संसारापासून विरक्त होऊन जंगलामध्ये त्या ठिकाणी निघून गेलेले. पण उत्तम प्रपंच कसा करावा याचा आदर्श ऋषभदेव सुद्धा आहे, ते तुम्हा आम्हाला सांगतात. वनात जाण्याच्या अगोदर ऋषभदेवाने आपल्या मुलांना बोलून घेतलं आणि त्यांना सुंदर असा उपदेश केलाय. नायम देहो देह भाजाम लोके कष्टान कामान विरहते विभुजामे तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वम शुद्धै तस्मात् ब्रह्म सौख्यम त्वनंतम. ऋषभदेव आपल्या मुलांना म्हणतात, हे बघा मुलांना, हा देह फक्त कष्टासाठी कामासाठी मिळालेला नाहीये. नायम देहो देह भाजाम लोके कष्टान कामान अर्हते विंगुजामी. कष्टासाठी कामासाठी हा देह मिळालेला नाही, तर भगवान परमात्म्याने हा नरदेह आपल्याला तपो दिव्यम पुत्र का येन सत्वम, भगवंताचं दिव्य तप करण्याकरता दिलेला आहे. भगवंताने हा नरदेह आपल्याला भजनाकरता दिला, आपल्याला हे माहिती भजनाकरता दिला. कथेत ऐकतो, कीर्तनात ऐकतो, प्रवचनात ऐकतो, भजनाकरता दिलाय. पण मला तुम्ही सांगा, आपण या नरदेहाचा उपयोग कशा करता करतो? बोला तुम्ही का, मलाच एकटीला गुत्त दिलं. कशा करता? कामा करता, संसारा करता. सायासी करीसी प्रपंच दिननिसी आणि हरिसी न भजसी कवण्यामुळे.
इतक्या आवडीने प्रपंच करतो. शेतामध्ये जर बाई खुरपायला गेली तर इकडं अंधार पडलाय तरी तिला घराकडे यायची आठवण होत नाही. आणि तिच्या हातामध्ये फक्त तुळशीची माळ द्या आणि तिला म्हणा काही नाही, सावलीला बसून मांडी घालून फक्त राम 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 म्हण. म्हणल का हो? एकाच माळीला लगेच जांभळ्या द्यायला लागते, दुसऱ्या माळीला लगेच एक पाय लांबवते, तिसऱ्या माळीला लगेच दुसरा पाय लांबवते आणि चौथ्या माळीला तर कंबरच दुखायला लागतं, डायरेक्ट अंगच टाकून देते. मग मला तुम्ही सांगा, सावलीत बसून जप करणं सोपं आहे का उन्हात खुरपणं सोपं आहे? पण जप करताना आम्हाला झोप येते, खुरपताना असं झालं का गोसापुरीमध्ये एखादी बाई खुरपायला लागली आणि ऊस खुरपता खुरपताच तिला इतकी डुकली आली आणि ती तिथंच खाली पडली. होतं का असं? हा, हे कीर्तन ऐकता ऐकता होतं. कीर्तन ऐकता ऐकता, कथा ऐकता ऐकता आम्हाला डुकली येते आणि समोरचीच्या अंगावर आमचे गिर पडतात. पण संसारातले काम करताना हे होत नाही. मनुष्य देह आपल्याला दिला, पण त्याचा वापर कुठे आणि कसा करावा हे आपल्याला कळत नाही. एक जण दुकानदाराकडे गेला आणि म्हणला मला छत्री द्या. दुकानदाराने छत्री त्याला दिली, दाखवली. तो म्हणला किती दिवस टिकेल, गॅरंटी वॉरंटी? दुकानदार म्हणले 5 वर्ष टिकेल. म्हणला याच्यासाठी काही काळजी आहे का, याला कसं सांभाळायचं? दुकानदार म्हणला एक काम करा, हिला उन्हात काढू नका आणि हिला पावसात भिजू देऊ नका. आता छत्री का देव पूजेला घेतली का? उन्हापासून रक्षण आणि पावसापासून रक्षण हेच त्या छत्रीचं काम आहे. मग मिळून सुद्धा वापरायचा कळलं नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. एका राजाच्या राणीने राजाकडे हट्ट धरला. कशाचा? कापराचे दागिने करून घेण्याचा. कुठेतरी तिने दुसऱ्या देशातल्या राणीच्या अंगावर कापराचे दागिने पाहिले आणि ती म्हणली राजे साहेब मला कापराचे दागिनेच पाहिजेत. आणि तो स्त्री हट्ट फार अवघड आहे. राजा म्हणला अरे तुला ते बनवून देणारा कुणी इथं आपल्याकडे कारागीर नाहीये. ती म्हणली कुठून पण बोलून घ्या आणि कापराचे दागिने बनवून घ्या. जोपर्यंत कापराचे दागिने बनवून घेत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार. तुझं माझे जमीन आणि तुझ्या वाचून मोठ्याने म्हणा जरा. बिचारी ऐकायला नाहीत, पण घरी गेल्यावर तुम्ही सांगितलं तर बरं वाटेल. राजाने कसा बसा कारागीर बोलवला आणि कापराचे दागिने हातातलं, नाकातलं, पायातलं, हातातल्या बांगड्या, हातातल्या अंगठ्या सगळं काही बनवलं. आणि संक्रांतीच्या हळदी कुंकवाला राणीने ते दागिने. आता संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खरंच हळदी कुंकवासाठी असतो का हो? फक्त आपल्या घरात घेतलेल्या नवीन वस्तू दाखवण्यासाठीच असतो. आणि नवीन वस्तू तर दाखवायच्या, पण संक्रांतीला किती महागडी साडी घेतली आणि यावर्षी कोणते कोणते दागिने केलेत हे दाखवण्यासाठीच असतो. नाही तर ती 5 रुपयाची आणि 10 रुपयाची वस्तू तिथपर्यंत जायला सुद्धा 100 रुपये घालायचे रिक्षाला. पहा तुम्ही सिटीमध्ये जायला सुद्धा परवडत नाही, पण फक्त दाखवण्यासाठी. घरचा सोफा सेट कसा आहे, टीव्ही कसं आहे, नवीन घर घेतलंय ते कसं आहे हे दाखवण्यासाठीच राणीने दागिने दाखवण्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. सगळ्यांनी दागिन्याचं कौतुक केलं आणि राणीची जवळची आवडती दाशी होती. ती दाशी म्हणली माझ्या घरी सुवासनीचा कार्यक्रम आहे, राणी साहेब 1 दिवस देता का घालायला काहीतरी वेगळं? काही हरकत नाही. आवडती दासी होती म्हणून राणीने दासीला ते दागिने दिले. दासीने 7 सुवासिनींना बोलवलंय. समोर ताट मांडलेत, रांगोळी काढल्यात. प्रत्येकीच्या ताटासमोर एक एक समई लावली आणि प्रत्येकीला आता हळदी कुंकू लावायला लागली. आणि हळदी कुंकू लावायला लागल्याच्या नंतर तिला काय दाखवायचं होतं? काय दाखवायचं होतं? दागिने. आणि ते दागिने हातातली अंगठी पाहण्यासाठी ते असे ज्या हातात अंगठी होती ना ती बोट असं वर करत होती. आणि ज्या बोटात अंगठी आहे ते बोट असे जास्त जरा पुढेच येतात. आणि दाखवण्याच्या नादामध्ये असं झालं तिथं समई लावलेली होती आणि तिच्या हातातल्या बांगडीने काय घेतला? पेट घेतला. पेट. कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे.
हातातल्या बांगडीने पेट घेतला, दुसऱ्या हाताने विजवायला गेली, दुसऱ्या हातातली बांगडी, अंगठी, गळ्यातले दागिने, पायातले दागिने, असं करता 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 राणी पूर्ण, ती दाशी पूर्ण जळून मेली. आता मला तुम्ही सांगा, ते दागिने तिच्याकरता चांगले ठरले का? म्हणजे त्या राणीने तिला ते दागिने दिले, पण तिला वापरायची अक्कल होती का? नव्हती. मग तसं मनुष्य देह आपल्याला मिळाला, पण ते वापरण्याची आपली काय नाही अक्कल नाही का, पद्धत नाही. आम्हाला पद्धत म्हणायचं होतं, तुम्हाला काय म्हणायचं काय माहिती. म्हणून भजन सुरू झाल्यावर आपल्याला टाळी वाजवा म्हटलं, कधी आपण टाळी वाजवत नाही आणि आपण टाळी वाजवणार नाही. एखादी म्हणून तू किती कर वटवट, आम्ही निबरगटची निबरगट, आमच्यावर काही परिणाम होणार नाही. उपदेश केला ऋषभदेवांनी आपल्या मुलांना, महत् सेवामद्वार, साधू संतांची सेवा करा, आणि सेवा हे भगवंतापर्यंत मुक्तीपर्यंत पोहोचणारं द्वार आहे. आणि या भगवंताच्या भक्ती करता जर कुणीही आडवं येत असेल तर सगळ्यांचा त्याग करा. गुरुर्न सस्यात् स्वजनो न सस्यात्, पिता न सस्यात् जननी न सस्यात्, दैवं न तस्यान् न पतिश्च सस्यान्, न मोचयद्य समुपेत मृत्युम. सगळ्यांचा त्याग करा आणि फक्त भगवंतासाठी स्वतःचं जीवन घाला. 100 मुलांना उपदेश केला, 99 मुलांना तो भावला. सोडून दिला त्यांनी संसार आणि वनामध्ये भजन करायला निघून गेले. ऋषभदेव सुद्धा वनामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर वेड्यासारखं विचरण करायला लागले. तिथेच बसायचं, मिळेल ते खायचं, तिथेच विष्ठा करायची. खेड्यापाड्यातल्या लोकांना कळाले महान साधू आलेत. लोक प्रश्न विचारायला यायला लागले. भजनामध्ये अडथळा होतोय म्हणून एक खडा जो आहे आपल्या असणाऱ्या तोंडामध्ये ठेवला. लोकांनी प्रश्न विचारला की ते तोंड उघडून दाखवायचे. लोक म्हणले वेडाय वेडाय वेडाय. अनेक दिवस जंगलामध्ये वनात विचरण केलं. त्या जंगलाला आग लागली आणि त्याच्यामध्ये स्वतःचं कल्याण ऋषभदेवाने करून घेतलं. 99 मुलं वनात गेली. एकच जो आहे मोठा भरत, तो भरत जो आहे तो राज्य करू लागला. आणि भरत राज्य करतोय. भरत राज्य करत असताना भरतानेही राज्य केलं आणि आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल ठेवून योग्य वेळ आल्याच्या नंतर भरताने सुद्धा आपल्या मुलांकडे राज्य दिलेलं आहे. सुमती, राष्ट्रभूत, सुदर्शन, अवर्ण आणि धूम्रकेतू अशी 5 मुलं त्याला होती. पंचजन्य नावाची पत्नी त्या ठिकाणी भरताची होती. आणि त्या भरताने राज्याचा त्याग केला. मोठ्या मुलाला राजगादीवर बसवलं आणि वनामध्ये भजन करण्याकरता तो गेला. सुंदर प्रकारे भगवंताचं चिंतन सुरू आहे. पण एके दिवशीचा प्रसंग आहे. गंडकी नावाची नदी आहे आणि त्या गंडकी नावाच्या नदीमध्ये भरत ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करतात. स्नान झाल्याच्या नंतर सूर्याला अर्धदान देण्याकरता हातामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि सूर्यदेवाला नमस्कार त्या ठिकाणी करताय. दिनकराय नमः, भास्कराय नमः. आणि असं म्हणत असताना एक दृश्य भरताच्या नजरेसमोर आलं. एक गर्भवती हरणी जी आहे ती हरणी पुढे पळते आणि त्या गर्भवती हरणीच्या पाठीमागे एक सिंह भला मोठा पळतोय. मरणाची भीती, प्रसूतीचा काळ तिचा जवळ आलेला. अगदी घाबरलेली ती हरणी आहे. अगदी भीतीने अंग तिचं थरथर थरथर कापतंय. जीवाच्या आकांताने ती पळते. पळत असताना मध्ये नदी आडवी आली. पाण्यामध्ये तिला जास्त पळता येणार आणि अत्यंत भीतीने ती हरणी त्याच ठिकाणी त्या नदीमध्ये गतप्राण झाली. हरणी गतप्राण झाली. पण गतप्राण होताना तिने एका छोट्याशा पाडसाला जन्म दिला. ते छोटस पाडस जे आहे पाण्यामध्ये वाहून जाऊ लागलं आणि भूताची दया हे भांडवल संत. दुसऱ्यावरती दया करणं हे मुख्य भांडवल संतांचं आहे. नवे नवे जिथे दया असते त्यांनाच खऱ्या अर्थाने संत बनतात आणि जिथे संत असतात तिथेच त्या ठिकाणी दया असते. छोटस पाडस वाहून जात आहे. भरताने त्या पाडसाला आपल्या हातामध्ये घेतलं. त्याला इकडे तिकडे कुठं सोडून द्यावं. एखादा सिंह, एखादा वाघ याला खाऊन टाकेल याचं कोवळं कोवळं मांस.
स्वतःची गवतापासून एक पर्णकुटी बनवलेली, त्या पर्णकुटीमध्ये ते घेऊन गेलेला आहे. पण परीक्षित राजाला श्री शुकदेव मुनी सांगतात, राजा, वनामध्ये भजन करायला गेलेला राजा, आता राजाचं मन चित्त कशात गुंतलं? पाडसामध्ये गुंतलं. एकांतात भजनाचा आनंद येतो, पण आता राजाचं मन पाडसामध्ये. 11 माळी झाल्या की राजा डोळे उघडून पाहायचा, याला कोवळं कोवळं गवत खाऊ घालायचा, पाणी पिण्यासाठी नदीवर घेऊन जायचा, मांडीवर येऊन बसायचं, त्या राजाच्या अंगाला ते पाडस चाटायचं आणि राजाच्या भजनामध्ये विक्षेप व्हायचा. मांडीवर घेऊन बसत त्या ठिकाणी त्या हरणाला प्रेमाने कुरवाळणं आणि असं करता करता भजनामध्ये खंडन विक्षेप व्हायला लागला. बरेच दिवस गेले. आता भरताचा शेवट जवळ आला, भरताचा मृत्यू जवळ आला. भरताचा मृत्यू होतोय आणि भरताला आठवण झाली, स्मरण झालं, माझ्या पाडसाचं कसं होईल? मी मेल्याच्या नंतर एखादं हरिण, याला एखादं वाघ सिंह तर याला खाऊन घेणार नाही ना, याची काय गती होईल, याची काय अवस्था होईल? याचं चिंतन करता करता तो जड भरत राजा गेला. आणि शास्त्राचा नियम आहे, अंते सा मती सा गती, आणि तो असणारा जड भरत राजा हरणी गर्भाला गेलेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, हरणी गर्भा राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासने, अंत्य सामती सागती, मरणी जयाजी आठवे तो तिची निगती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, याज साठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. महिला मंडळ, शेवटचा दिवस कोणता दिवस? महिन्याचा शेवटचा, वर्षाचा शेवटचा, सप्ताहाच्या शेवटचा, आठवड्याचा शेवटचा, नेमका शेवटचा दिवस म्हणजे तरी कुठला दिवस? ज्या दिवशी या देहातून प्राणाचं उत्क्रमण होतं तो दिवस म्हणजे शेवटचा दिवस. पण माहिती आहे का हो आपल्याला? माहिती आहे का? म्हणून कोणताही दिवस शेवटचा असू शकतो आणि कोणताही दिवस शेवटचा असू शकतो. म्हणून प्रत्येक दिवशी भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण करणं हे आपलं काय आहे? कर्तव्य. अंतकाले तुम सामने हो, मुरली बजाते मन को लुभाते, यही गीत गाते मैं निज प्राण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. तुम सामने हो, मुरली
वा वा वा. येऊ येऊ बस बस. आता जास्त जर म्हणायला लागल्या तर पुढच्या वर्षी आम्हाला बोलवायचं. तुमच्यातली जी एखादा म्हणेल मला कथा पाठ झाली आता मीच कथा करत. आणि तो जड भरत राजा हरणी गर्भाला गेला. मरण त्याचं सार्थक आहे ज्याला परत परत मरावं लागत नाही. पण हरणाच्या गर्भात सुद्धा, हरणाच्या देहात सुद्धा पाठीमागच्या पूर्ण जन्माची आठवण आहे. एकादशीच्या दिवशी एकांतात बसायचं, चिंतन करायचं, वाळलेलं गवत खायचं. हिरव्या गवतावरती किडे असतात म्हणून ते हिरवं गवत सुद्धा खायचं नाही. लवकरच हरणाच्या देहाचा त्याग केला आणि एका अंगरीश ब्राह्मणाच्या घरी त्या भरताचा पुन्हा जन्म झालेला आहे. आता मात्र पाठीमागच्या दोनही जन्माची स्मृती आहे, आठवण आहे. आता हा जन्म शेवटचा ठरला पाहिजे. किती वेळेस गर्भात येऊन दुःख भोगावं. आता पहिल्यापासूनच काय करायचंय, सावध राहायचं. आणि आयुष्य खातो काळ अनेक वेळेस सावधान आपल्याला केलं जातंय. लग्नामध्ये जे मंगळाष्टका म्हणतात त्यात किती त्या ठिकाणी म्हटलं जातं सावधान सावधान. पण कळतो का अर्थ कोणाला? ज्यांना कळाला ते गेले संसार सोडून. आणि आपल्याला नंतर वाटतं सावधान झालं असतं तर बरं झालं असतं. आणि सावधान कुठं केलं जातं माहितीये का? जिथं वाकडा रस्ता आहे, जिथं घाट आहे, त्याच्या अगोदरच पहिली पाटी लिहिली जाते सावधान. मग तुम्ही सांगा, तेव्हा सावधान ऐकलं नाही. पण संसार हा सरळ रस्ता आहे का अवघड घाट आहे? हा, अवघड घाट आहे. आता कळून काय उपयोग? आता कळून काही उपयोग नाही. लहानाचे मोठे होऊ लागले. एकही शब्द आतापर्यंत कोणाशी बोलले नाहीत. ब्राह्मण कुळात जन्म झालाय म्हणून वडिलांनी वास्तुशांतीची पूजा पाठ करायला लावली, सत्यनारायणाची पूजा पाठ करायला लावली. पण कुठलीच पूजा पाठ केली नाही. म्हणे आज वास्तुशांतीची पाठ केली पूजा, उद्या यज्ञाची सांगते, परवा याची सांगते, त्याची सांगते. कुठलंच काही पाठ केलं नाही. एकही शब्द बोलत नाही. तब्येत मात्र धष्टपुष्ट आहे. वडील म्हणले असा कसा आहे रे तू, खायला तर एवढं लागतं आणि एक शब्द बोलत नाही, हे दिलेलं पाठ होत नाही. असं म्हणता 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 जड बुद्धीचा जड बुद्धीचा जड बुद्धीचा म्हणता म्हणता नावच पडलं भरताचं, जड भरत. भाऊजाया म्हणल्या काहीच कामाचं नाही, हे घरच्या नाही, शेतातल्या नाही. निदान शेतातल्या कामावर तरी पाठवा म्हणले. ज्वारीवर जी पाखरं येतात ती हाकवण्यासाठी. आता ज्वारीवरची पाखरं हाकलण्याकरता जड भरताला पाठवलं. पण भरताने विचार केला, अरे मला जशी भूक लागती तशीच या पाखरांना सुद्धा काय होते, भूक लागते. मग मी जेवत असताना माझ्या ताटातलं अन्न कुणी हिसकावून जर घेतलं तर मला किती दुःख होईल. आणि या पाखरांना ज्वारी खाताना मी जर हाकलून लावलं तर त्यांना किती दुःख होईल. म्हणले खाने वाला राम खिलाने वाला राम, तो रोकने का क्या काम. राम की चिड़िया राम का खेत, ले जा चिड़िया भर भर के पेट. पहिले तरी थोड्या चिमणे येत होत्या, पक्षी येत होते. आता तर त्याच्यापेक्षा दुप्पट यायला लागले. भावजाया म्हणल्या हे शेतातले सुद्धा कामाचं नाही. आणि आपल्याला संसारातले लोक तोचपर्यंत सांभाळतात जोपर्यंत आपण त्यांच्या काहीतरी कामाचे आहेत. आपण जर त्यांच्या कामाचे नसतील तर आपल्याला सांभाळणार नाही. हाकलून दिलं जड भरताना. एक भिल्ल होता. त्या भिल्लाने भद्रकालीला नवस केला होता, मला जर मुलगा झाला तर तुला एक नरबळी देईल. आणि नरबळी देण्यासाठी त्याने एक व्यक्ती आणला. पण नरबळी कुणाला मरावं वाटतंय, तो व्यक्ती गेला पळून. जंगलामध्ये देवीचं मंदिर होतं म्हणे, पहा कोणी सापडतंय का. आणि तेवढ्यामध्ये नजर गेली जड भरतावर. दोघा जणांनी पकडलं, आणलं, सुंदर स्नान घातलंय, नवीन वस्त्र परिधान केलेत, गंध लावलाय, पंचपक्वान्नाचं ताट समोर दिलंय. जड भरत म्हणले 2-4 दिवस झाले उपवासी आहे. माझ्या देवाला माझी काळजी. घरी जेवढं चांगलं जेवण भेटत नव्हतं, इथं त्याच्यापेक्षा चांगलं जेवण भेटलंय. पोटभर खाऊन घेतलं.
पण मला तुम्ही सांगा, ज्याला खाल्ल्यावर कापायचंय त्याला जेवण तरी जाईल का हो? तर 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 अंग कापण. पण ज्यांचा भगवंतावरती विश्वास आहे ना, मी पहिल्याही दिवशी सांगितलं, ज्याने मरणाशी मैत्री केली त्याला या जगात कशाचीच भीती वाटत नाही. आणि तशीच मरणाची मैत्री झालेली होती. पोटभर जेवण केलं, आडवं झोपवलं, खुशाल झोपले. त्या बिल्लाने हातात तलवार घेतली, भगवंताचं स्मरण जड भरताचं सुरू आहे. तो बिल्ल त्या जड भरताची असणारं सिर जे मस्तक जे ते उडवणार, तेवढ्यामध्ये त्या भद्रकालीला सहन झालं नाही. त्या मूर्तीमधून भद्रकाली प्रगट झाली. हातामध्ये अनेक आयुध आहेत, हातामधली जी तलवार आहे ती तलवार घेतली आणि त्या बिल्लाचंच मुंडकं उडवलं आणि जड भरत सुरक्षित त्या ठिकाणी येतं उभा राहिले. ती भद्रकाली देवी समोर पाहिली आणि सुंदर अशी स्तुती केली, दर्शन घेतलं आणि जड भरत तिथून निघून गेले. त्याचा रक्षण करता देव आहे, त्याला या जगामध्ये कुणीच मारू शकत नाही. आपण म्हणतो नाही नाही नाही, माझा बाप आमदार आहे, माझा आजा खासदार आहे, आमचे ते पाहुणे फार मोठे आहेत, पण यांचं काही खरं नाही. देव जर हॅलो 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 देव जर आपल्या बाजूने असेल तर सारं जग विरोधात असू द्या, विजय कोणाचा आहे? देव ज्यांच्या बाजूने त्याचा. पण अख्खं जग आपल्या बाजूने असू द्या आणि देव जर आपल्या विरोधात असू द्या. म्हणून मैत्री करायची, प्रेम करायचंय तर कोणाशी करायचं? देवाशी करायचं. वनात विचरण करून राजा रघुगण कपिल मुनींकडे सांख्यशास्त्राचं ज्ञान घेण्याकरता चालले होते. पालखी वाहणारा एक भोई आहे, त्याला ताप आली आणि ताप आल्याच्या नंतर तो आजारी पडलेला आहे, त्याला चालवेना, तो भार सहन होईना. आणि तेवढ्यामध्ये त्याने काय केलं, राजाची पालखी खाली ठेवलेली, कुणी दिसतं का पहा. आणि दिसतं का पाहण्यासाठी त्या असणाऱ्या जड भरतावरती नजर पडली. त्या पालखीला भोई म्हणून पालखी खांद्यावर घेतली, जुंपलेले आणि पालखी निघाली. पण जड भरताचा नियम होता, मुंगी जरी दिसली तरी त्या मुंगीवर पाय द्यायचा. एखादा छोटा किडा दिसला तरी त्या किड्यावर पाय द्यायचा नाही. मुंगी दिसली की उडी मारायची आणि उडी मारले की राजा त्या ठिकाणी, राजाच्या डोक्याला पालखी लागायची. असं बऱ्याच वेळेस झालं. राग आला राजाला, कोण आहे रे तो मूर्ख, कळत नाही का माझ्या डोक्याला पालखी लागते. सगळे घाबरले, म्हणले नवीन आलेला आहे. पडदा बाजूला करून पाहिलं तर म्हणले, अरे तुला का माझं वजन झेपत नाही का? अरे धष्टपुष्ट हत्ती सारखा आहेस. असं राजा बोलू लागला. त्यावेळेस जड भरत, कधीच न बोलणारा जड भरत बोलला, दष्ट असणं, पातळ असणं, जाड असणं हा शरीराचा धर्म आहे. गोरं असणं, काळं असणं हा शरीराचा धर्म आहे. पण मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे. हे वेदांताचे महावाक्य ऐकले आणि त्या असणाऱ्या राजा रघुगणाने विचार केला, हा साधारण पुरुष नाहीये, कुणीतरी महापुरुष आहे. पालखीतून उडी मारली, जड भरताचे पाय धरले आणि सुंदर असा उपदेश जड भरताने राजा रघुगणाला केला आणि स्वतःचा उद्धार जड भरताने करून घेतला. गोपाल कृष्ण भगवान श्रीमद भागवत महापुराण. आणि त्याच असणाऱ्या जड भरतामुळे आपल्या देशाला भारत नाव पडलेलं आहे. भा म्हणजे भक्ती आणि रत म्हणजे रममाण. जो देश भक्तीमध्ये रममाण आहे त्याला भारत म्हणतात. या भारतामध्ये कर्मयोगी भरत, भक्तियोगी भरत आणि ज्ञानयोगी भरत असे तीनही भरत होऊन गेलेले आहेत. एक श्रीमद भागवतामधले भरत, एक रामायणामधले भरत आणि एक शकुंतला दुष्यंत नंदन भरत. या तीन महान असा भरताचा इतिहास आहे. म्हणून आपल्या भारत देशाला नाव भारत पडलेलं आहे. खगोल भूगोलाचं वर्णन पुढे आलेलं आहे. 7 द्वीप त्या ठिकाणी आहेत. अजनाभ खंडाचे अधिपती हे भारत होते, हे भरत होते. म्हणून अजनाभ खंड, आर्यव्रत, भारत, इंडिया
आणि हिंदुस्थान अशी आपल्या भारताला त्या ठिकाणी नावं आहेत. म्हणून भगवंताने जे 24 अवतार घेतलेत, महिला मंडळ, भगवंताने जे 24 अवतार घेतलेत ते सगळे जे 24 अवतार आहेत ते कुठं झालेत? तुमचं कसलंच लक्ष नाही हो. मला तर वाटतंय तुमच्या पुढे डोकं फोडूनच घ्यावा. कुणी आलं की त्यांच्याकडे बघतात, कुणी आलं की त्यांच्याकडे बघतात. आमच्याकडे बघण्यासाठी आम्ही इथं नटून थटून बसलो, तरी तुमचं लक्ष आमच्याकडे नाही. बरं, जे येतात ते तुमच्याच गावातले आहेत ना दुसऱ्या गावातले येतात, ते तुम्हाला कधी दिसतील? आम्ही फक्त 7च दिवस दिसणार आहेत. 8व्या दिवशी तुम्ही बळच बोलवलं तरी आम्ही येणार नाही. जे भगवंताचे 24 अवतार आहेत ते कुठं झाले? कुठं झाले? भारतामध्ये. काय एखादा अवतार पाकिस्तानला, एखादा अवतार चीनमध्ये झाला का? सगळे अवतार भारतामध्ये झाले. मग एकाने प्रश्न विचारला देवाला की सगळे अवतार भगवंताने भारतामध्येच का धारण केले? तर म्हटले भगवंताचं हृदय म्हणजे भारत आहे. माणसाचा हात तुटला तर माणूस जिवंत राहतो, माणसाचा पाय मोडला तरी माणूस जिवंत राहतो. एक डोळा नसला तरी चालेल, एक हात नसला तरी चालेल, एक पाय नसलं तरी चालेल, एक किडनी नसली तरी चालेल, पण माणसाचं हृदयच बंद पडलं तर चालेल का? माणसाचं हृदय बंद पडलं की लगेच माणसाला चितेवर टाकलं जातं. मग तसं म्हणले बाकीच्या देशातली भक्ती बंद पडली तरी चालेल, पण भारतातली भक्ती बंद पडता कामा नये. याच्यासाठी भगवंताचं हृदय म्हणजे हा भारत देश आहे. आणि म्हणून भगवंताने सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरता 24 अवतार घेतलेले आहेत पाया भारत देशामध्ये. आणि अशा भारत देशामध्ये आपला जन्म झाला, हे आपलं सुद्धा काय भाग्य आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. इथे भारतामध्ये जन्माला येणारे जे आहेत ना त्यांच्याबद्दल देवाला सुद्धा मत्सर वाटतो. अहो अमीशाम किमकारी शोभनम एरजन्म लुब्धानुषुभारताजिरे मुकुंद सेवोपैकं स्पृहाहीनम प्रसन्न येषाम स्विदुदत् स्वयं हरी. काय भाग्य आहे त्या भारतातल्या लोकांचं की जे या भारतामध्ये जन्म घेतात आणि या भारतामध्ये जन्म घेऊन भक्तीमध्ये रमभान होतात. बाकीच्या त्या ठिकाणी भोगभूमी आहेत, पण भारत ही कर्मभूमी आहे. म्हणून महान असा इतिहास या भारताचा. म्हणून तर गोड वर्णन करतात. जहाँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है सोना,
डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. या भारतासारखा महान दुसरा कोणचा देश नाहीये पहा. म्हणून कुठलंही कर्म करताना या भारत देशामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय याची आठवण, याचं स्मरण आपल्याला असलं पाहिजे. या भारतातल्या सर्व महिलांना, या भारत देशातल्या प्रत्येकाला सुखी करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी, तुमच्या आमच्या सुखासाठी आज तिथे बॉर्डरवरती खऱ्या अर्थाने आमच्या देशाचे वीर जवान लढतात. रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून तिथे त्या ठिकाणी तैनात राहतात. म्हणून तुम्ही आम्ही आज या ठिकाणी सुरक्षित आहोत. याचाही माणसाने कधीतरी विचार केला पाहिजे. फक्त स्वतःच्या लेकराचा, बायकोचा, स्वतःच्या आई वडिलांचा विचार करत नाही, तर अख्ख्या भारत देशाचा विचार करत नाही. म्हणून माणसाने खाताना त्या शेतकऱ्यांचे आभार मानावेत आणि झोपताना त्या वीर जवानाचे आभार मानावेत. सुखाने खायला ज्यांच्यामुळे मिळतंय तो माझा कष्टकरी शेतकरी, आणि रात्री सुखाची झोप ज्यांच्यामुळे मिळते ना ते माझे देशाचे असणारे वीर जवान. स्वतःच्या जीवावर सगळ्यात जास्त प्रेम आहे, पण स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम या भारत मातेवर करणारे आमचे वीर जवान आहेत पहा. त्यांना आपण कोटी कोटी या ठिकाणी धन्यवाद दिले तरी कमी पडते. आओ झुककर करे सलाम जिनके हिस्से में वो मुकाम आता है. आओ झुककर करे सलाम जिनके हिस्से में वो मुकाम आता है. अरे कितने खुशनसीब होते हैं वो लोग जिनका खून वतन के काम आता है, जिनका खून वतन के काम आता है. भगवान भोलेनाथाला, बाकीच्या देवाला दह्या दुधाचा अभिषेक चालतो. बाकीची देव दह्या दुधाच्या अभिषेकाने आपल्यावरती प्रसन्न होतात, पण या भारत मातेला दह्या दुधाचा आशीर्वाद अभिषेक चालत नाही. या भारत मातेला अभिषेक लागतो लाल रक्ताचा, आणि तोही एका जवानाच्या रक्ताचा अभिषेक लागतो. म्हणून स्वतःच्या जीवापेक्षाही प्रेम करणारे देशावर ही सगळी वीर जवान आहेत. म्हणून तर वर्णन नाही पहा. दिल दिया है जान भी दे है वतन तेरे लिए. दिल दिया जान भी दे वतन तेरे माणसाने देशावर करावं, प्रेम करायचं असेल तर माणसाने देवावर करावं, आणि प्रेम करायचं असेल तर माणसाने धर्मावर करावं. पण आजकालची जी मुलं आहेत त्यांनी प्रेमाची व्याख्या अगदी चुकीची केली, आणि जिथं नाही तिथं वेळ खर्च करून तिथं त्या ठिकाणी प्रेम केल्याशिवाय राहत नाही. आणि अनेक वर्ष जिथं नाही तिथं वेळ घालवतात, आणि मग त्यांना धोका मिळाला की काय करतात, फाशी घेतात, स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून टाकतात. असंच एका मुलाने 4-5 वर्ष एका गल्लीमध्ये फिरण्याकरता घालवले. पण एके दिवशी त्याच्या चेहऱ्यावर इतकं हसू होतं, इतकं हसू होतं. म्हणलं अरे काय झालं, आज फार आनंदित आहे. तो म्हणला ताई 4-5 वर्ष जे काम करत होतं त्या कामाचं फळ मला आज मिळाले. म्हणलं काय झालं, म्हणला ताई 4-5 वर्ष जिच्यासाठी ज्या गल्लीत फिरत होतो ती पोरगी आज मला बोलली. म्हणलं बरं झालं वा, बोलली पण काय बोलली. तो म्हणला ती म्हणली आता जर परत माझ्या गल्लीत दिसला तर चपलीनेच तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. बोलली तर काय बोलली.
काही उपयोग आहे का? तैरना है तो समुंदर में तैरो, नदी नालों में क्या रखा है। तैरना है तो समुंदर में तैरो, नदी नालों में क्या रखा है। प्रेम करना है तो इस देश से करो, इन लड़कियों में क्या रखा है, इन लड़कियों में क्या रखा है। जिवंत असताना सुद्धा मान सन्मान आणि शहीद झाल्याच्या नंतर सुद्धा उत्तम गती ज्यांना प्राप्त होते ते असणारे माझ्या भारताचे वीर जवान आहे. आपल्याकडे दिवाळीला अगदी आपण आनंद साजरा करतो, पण ज्यांचा मुलगा जिचा पती देशासाठी लढतोय त्यांना त्या ठिकाणी तो घरी नसताना दिवाळी असून सुद्धा दिवाळी वाटत नाही. पण ज्या दिवशी महिन्याची 2 महिन्याची सुट्टी घेऊन घरी येतात ना, दिवाळीपेक्षाही जास्त आनंद त्यांच्या घरच्यांना वाटत असतो. म्हणून सुंदर असं या खगोल भूगोलाचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. आणि पुढा परीक्षित राजाला श्री शुकदेव मुनी नरकाचं वर्णन करत आहेत. 28 प्रकारचे जे नरक आहेत, तामिश्र, अंध तामिश्र, रौरव, महारौरव, कुंभिपाक, कालसूत्र, असिपयवन, सुकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संदंश, तप्तसुर्मी, वज्रकंटक, शाल्मली, वैतरणी, पुयोद, प्राणरद, विशसन, लालभक्ष, सारमेयदान, अशी जी नरक आहेत. पुन्हा श्रीमद भागवतामध्ये कुठलं पाप केल्यावर कोणत्या नरकात टाकलं जातं आणि त्या नरकामध्ये काय सजा, काय शिक्षा दिली जाते याचं सुद्धा वर्णन आहे. म्हटले की जो परस्त्री हरण करतो त्याला तामिश्र नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. काय होती तिथली सजा? म्हटले लाल बुंद खांब तापवला जातो आणि त्या खांबाला, त्या स्त्रीला, त्या पुरुषाला आलिंगन द्यायला लावतात. जो मांस भक्षण करतो त्याला कुंभिपाक नावाच्या नरकात टाकलं जातं. उकळत्या तेलामध्ये जशी पुरी तळतो तसं त्या व्यक्तीला त्या तेलामधून तळलं जातं. आलेल्या पाहुण्यांकडे जो रागारागाने पाहतो त्याला वज्रतुंड नावाच्या नरकात पाठवलं जातं. आणि तिथं काय शिक्षा आहे? ज्या डोळ्याने तो राग पाहत होता ती डोळं, त्याची गिदडं काढून टाकतात आणि खाऊन घेतात. हे सगळं ऐकलं आणि अत्यंत भीती वाटायला लागली. कोणाला? परीक्षितीला. म्हणे इतकी अवघड सजा या नरकाची आहे, मग या नरकातून सुटका करून घेण्यासाठी काही उपयोग आहे का? म्हणले हरी उच्चारणे अनंत पाप राशी, जातील लयाशी क्षणमात्र. तृण अग्निमेळे समरस झाले आणि तैसे नामे केले. भगवंताचं नाव एकमेव उपाय आहे. मग 6ष्टम स्कंदामध्ये कथा सांगितली. भगवंताच्या नामाने कोण तरलं? म्हणले आजामिळ. आज म्हणजे मायान, मिळ म्हणजे मिळालेला. आजामिळ नावाचा ब्राह्मण ओजस्वी, तेजस्वी, यशस्वी, मनस्वी. पण एके दिवशी वनामध्ये समिधा आणायला गेला आणि एका वेश्येला पाहिलं आणि सगळ्यात जास्त माणसाचं काय पाप करतात? हे डोळे पाप करतात. म्हणून या डोळ्याने काय पाहावं काय पाहू नये. डोळे बिघडलं की मन बिघडतं, मन बिघडलं की हातातलं कर्म बिघडतं, हातातलं कर्म बिघडलं की माणसाचं चारित्र्य बिघडतं आणि चारित्र्य बिघडलं की माणसाचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणून पापाची वासना नको दाऊ डोळा आणि त्याहुनी आंधळा बराच. त्या वेश्येने मनामध्ये वास केला. त्या वेश्येकडे गेला, तिला घरी आणलं, घरातल्या पत्नीचा त्याग केला, वेश्य समवेत राहू लागला. एके दिवशी संत फिरत फिरत आले, त्यांच्या गावामध्ये आले. मुक्कामाची व्यवस्था होईल का कुठं? मुलांना विचारलं. म्हणले जा बघता आजा मिळेत. काही काही गावात मुलं जी असतात ना फार खटाळ असतात. त्यांना वाटलं ह्यांची व्यवस्था म्हणजे तो आजामिळ यांना हाताखालून काढल्याशिवाय राहणार नाही. जा म्हणे तिथं. संत तिथं गेले आणि गेल्याच्या नंतर बघता आजामिळ, बघता आजामिळ इकडे ये. आता त्या वेश्येला नवल वाटलं, माझा नवरा काही भक्त होता पण माझ्या नादी लागून पूर्ण व्हायला गेला. बाहेर आले, संतांकडे पाहिलं आणि सद्वासना जागृत झाली. माझ्या हाताने मी तुम्हाला पाणी द्यावं एवढा सुद्धा माझा अधिकार नाहीये. मी वेश्या आहे, कोरडा सिधा देते. माझा नवरा चोरी करतोय, डाके टाकतोय. अंगणामध्ये तुम्ही करा, तुम्ही काय करा, खाऊन घ्या.
संतांनी स्वतः स्वयंपाक बनवला, आपल्या आराध्य दैवताला दाखवला आणि प्रसाद म्हणून खाऊ लागले. जे मुख्य साधू होते डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू यायला लागले. ज्या आजामेळाच्या घरचं अन्न आपण खातोय त्याचं काहीतरी कल्याण केलं पाहिजे. पण याला जर म्हणलं माळ घेऊन भजन करतो तो करील का? मग चालता बोलता काहीतरी उद्धाराचा मार्ग सांगितला पाहिजे. म्हणून आजामेळ आलेला आहे, भेट झाली साधूची. म्हणले तुझ्या 10व्या मुलाचं नाव, 10वा पोटात होता, त्याचं नाव नारायण ठेव. म्हणे मी नारायण नाव ठेवल्याने तुम्हाला काय होईल? आमच्या आराध्य दैवताचं नाव आहे, ऐकलं तर तेवढंच आम्हाला बरं वाटल. 10वा मुलगा झाला, नारायण नाव ठेवलं. जो सगळ्यात पहिला असतो तो बापाचा लाडका असतो आणि तो सगळ्यात शेवटचा असतो तो कुणाचा लाडका असतो? लेकर आहेत का आमच्या एका महाराजाला दत्तक घेता आहेत ना? सगळ्यात मोठा बापाचा लाडका आणि सगळ्यात छोटा आईचा लाडका. मधले लटकते राहिना, ना आईचे ना बापाचे. जे संन्याशी झालेले आहेत पहा तुम्ही, ते मधलेच असतात. मोठा बापाचा लाडका, माझ्यानंतर सगळा व्यवहार हाच पाहणारे कारभार. आणि छोट शेंडे फळ आईचं लाडकं, त्याला कुणी काही देत नाही, कुणी मारतं, याला कुणी बोलतं, म्हणून कधी पण आईच्याच पदराला बांधलेलं असतं. हा छोटा बापाचाही लाडका होता ना आईचाही लाडका होता. नारायण इकडे असं कर तसं कर तसं कर म्हणत होता. असं करता करता भगवंताचं अनेक वेळेस नाव येऊ लागलं. अनेक वेळेस नाव आल्याच्या नंतर याचा मृत्यू जवळ आला. याला न्यायला यमदूत आले. यमदूताचं अकराळ विक्राळ स्वरूप पाहिलं आणि नारायणाला आवाज दिला मुलाला, अरे वाचव वाचव वाचव. हा नारायण तर आला नाही, पण जो लक्ष्मीपती वैकुंठाधीश जो नारायण आहे त्या नारायणाने आपले सेवक पाठवले. यमदूत एकीकडे ओढताय, नारायणाचे दूत एकीकडे ओढताय. हे म्हणते आमचं गिराईक, हे म्हणते आमचं गिराईक. विष्णुदूत म्हणले सोडा पटकन, हे आमचं गिराईक आहे. यमदूत म्हणले तुमच्या नारायणाचं नाव नाही घेतलं, याच्या पोराचं नाव नारायण आहे. म्हणजे याचं पोरग आता जन्माला आलंय, आमचा नारायण अनादी कालापासून आहे. आमच्या नारायणाने आम्हाला पाठवलंय, द्या इकडे. ओढून घेतलं. यमदूत रागा रागाने तावा तावाने निघून गेले आणि यमराजाला म्हणले तुमची ड्युटी सोडून दिली आजपासून, कुणीही आमचा अपमान करतंय म्हणे. जे गिराईक आणायला गेलो होतो ते गिराईक आणू दिलं नाही. म्हणले नारायणाचे दूत आले. नारायणाचे दूत आले म्हणल्याच्या नंतर यमराज म्हणला हळूच म्हणा नारायण, हळूच. हे नारायण नरकातल्या लोकांनी जर ऐकलं ना सगळे उद्धरून जातील, एवढी ताकद नारायण नावामध्ये. एक सुद्धा इथे राहणार नाही, आपली सुट्टी होईल, आपली नोकरी जाईल म्हणले. तुम्ही मला विचारतात ना डोळे झाकून तुम्ही कोणाचं भजन करतात यमदूतांनो, तर माझाही मालक आहे तो नारायण आहे. आणि माझ्या नारायणाच्या दूताचं तुम्हाला दर्शन झालं, भाग्यवान तुम्ही आहात. अहो पण असंच आपल्या लेकराचं जर देवाचं नाव ठेवलं तर आम्ही आणायचं कोणाला? जिह्वाण वक्ति भगवत गुणनामधेयं चेतस्न स्मृति तच्चरणारविन्दं कृष्णाय नो नमति यच्छीरये कदापि तानान यद्मोसतो कृत विष्णु कृत्याय. ज्यांची जीभ भगवंताचं नामस्मरण करत नाही, ज्यांचं मस्तक भगवंताच्या चरणावर नतमस्तक होत नाही, ज्यांचं चित्त भगवंताच्या चरणाचं चिंतन करत नाही ना, अशा पाप्याला तुम्ही मारिती तोडीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर. मारीत तोडीत जोडीत फरफर ओढीत त्यांना इथं आणा आणि इथं आणल्यावर आपण जी शिक्षा द्यायची ती त्यांना देऊ. सहज मुलाचं नाव घेतलं तर त्या आजामेळ उद्धरून गेला. बाकीचं आयुष्य भगवंताच्या चिंतनामध्ये घालवलं. मला तुम्ही सांगा, पूर्वीची जी लोक होती ती वेडी होती का हो? आपल्या मुलांची नावं काय ठेवायची? जनाबाई, सुखूबाई, विठ्ठल, राम, कृष्ण, हरी. आणि आजच्या लेकरांची नावं अजय, समीर, सावली. मुलीचं नाव काय? सावली, तृष्णा. काही पण नाव ठेवतात.
पण आता इथंच बघा ना, आमच्या गुरुजींचं नाव गणेश, इथं दत्तात्रय महाप्रभू, इथे महादेव, तेवढे सतीश महाराजाचंच नाव देवाचं नाही. कारण पूर्वीच्या लोकांना माहिती होतं संसारामधून आम्हाला वेळ मिळणार नाही, निदान मुलाला आवाज दिला तर सहज देवाचं. असंच एका व्यक्तीच्या बायकोचं नाव होतं कृती. तिचा वाढदिवस होता आणि हल्ली वाढदिवसाचा फार फॅड आहे. म्हाताऱ्या माणसासकट वाढदिवस साजरे करायला लागले. त्याला वाटलं बायकोला सरप्राईज द्यावं. त्याने केकची ऑर्डर दिली. बायको नटून तटून आली. मैत्रिणींना बोलवलं. केक त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आला. पॅकिंगचा बाहेर काढण्यात आल्याच्या नंतर तिने त्या केकवर नाव पाहिलं आणि नाव पाहिल्याच्या नंतर तसाच टेबल उचलला, नवऱ्याच्या डोक्यातच घातला. आता टेबल उचलून नवऱ्याच्या डोक्यात का घातला, त्याचं कारण असं होतं, बायकोचं नाव कृती होतं, पण चुकून त्याच्यावर कुत्री टाकण्यात आलं होतं. इतका राग आला बायकोला. नाव काय असावीत याला सुद्धा फार महत्व. एकेला पाहुणे पाहायला आले. मुलाच्या आईने विचारलं, तुझं नाव काय आहे? ती म्हणली, माझं नाव आहे श्यामला. त्याचं काय आहे ना, मी थोडीशी सावळी आहे म्हणून माझं नाव काय आहे श्यामला. ती मुलाची आई जरा आग होती. ती म्हणली, बरं झालं सावळी म्हणून श्यामला, गुरी असती तर गुरीलाच ठेवलं असतं. म्हणून सहजगत्या उधारून जाण्यासाठी भगवंताचं नाव आहे. सगळ्यांनी उठून उभं राहायचं. एक भजन होईल, त्या भजनावरती आनंद घ्यायचा. मस्त गोल रिंगण करायचं. महिला मंडळ लाजायचं कोणी नाहीये, नाही तर उठून जातात. सगळ्यांनी उठायचंय. गोड आनंद. पुरुष मंडळी, महिला मंडळ सगळ्यांनीच आनंद घ्यायचा.